थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे गेले 21 दिवस जंतर मंतरवरती जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत, सोनम वांगचुक उपोषण चालू आहे. ते शांततापूर्ण वातावरणामध्ये चालू होतं आणि या शांततापूर्ण वातावरणात चालू असताना सुद्धा सरकारला असंवेदनशील सरकार त्याच्याकडे 20 दिवस गेलं नाही. मी थोडक्यातच आपलं म्हणणं मांडेन की 20 दिवस त्या ठिकाणी गेलं नाही. 20 दिवसात त्यांना तडजोड करून ते उपोषण मागे घेण्यास लावलं पाहिजे होतं. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यायला लावलं पाहिजे होतं. पण तसं न होता त्या विद्यार्थ्यांवरती 21 दिवस झाल्यानंतर सोनम वांगचुक यांना पांढऱ्या चादरी घेऊन उचललं गेलं आणि उचलून हॉस्पिटलमध्ये जमा केलं गेलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवरती एक भ्याड हल्ला त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. खरं म्हणजे ह्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा दिलाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण ह्याबरोबर मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला त्या विद्यार्थ्यांवरती हल्ला कोणी केला तर गृहमंत्रालयाने केला, गृहमंत्र्यांच्या खात्याने केला. त्यामुळे ह्या विषयामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण विद्यार्थ्यांवरती हा भ्याड हल्ला झालेला आहे. तुमच्या आमच्यामध्ये विभागन करण्याचं काम भाजपचं एक सेल IT सेल करत आहे. बरं म्हणजे तुम्हाला बघितलं असाल तुम्ही की इतके व्हिडिओ चांगले ज्या पद्धतीमध्ये येत आहेत, ज्या पद्धतीने पोलीस मारहाण करणारे व्हिडिओ येत आहेत, त्याच पद्धतीने भाजपचं IT सेल काय करत आहे, विद्यार्थ्यांनी कुठेतरी हल्ला केला हे दाखवत आहे, कोणाला तरी पाकिस्तानी ठरवत आहे किंवा कोणाला तरी देशद्रोही ठरवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा सावधान राहिलं पाहिजे की या अनुषंगाने हे आपल्यावरती सुद्धा घाला घालू शकतात. त्यामुळे या ठिकाणी जागरूक राहून अशा लोकांना उत्तर देणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. आज अशी परिस्थिती देशामध्ये होती 4 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी मी असे म्हणेन की कोणावर अन्याय होऊन दे, हे सगळं शांत राहायचे, लोक शांत राहायचे, जनता शांत राहायची. पण आज ती जनता प्रश्न विचारते आहे आणि हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. हे विद्यार्थी पण पुढे आले आहेत. खरं म्हणजे विद्यार्थी सुद्धा इथे उतरलेले आहेत. खरं म्हणजे आपण सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे, जनतेने प्रश्न विचारले पाहिजे. जोपर्यंत आपल्या घराला आग लागत नाही तोपर्यंत प्रश्न विचारायला कोण बाहेर येत नाही. असं का होतं या देशामध्ये? कारण तुम्ही लक्षात घ्या, आज तुम्हाला आवाज उठवायला तरी संधी आहे. उद्या जर संविधान यांनी बदललं तर तुम्हाला हा आवाज उठवायला सुद्धा मिळणार नाही याची खात्री तुम्ही करून घ्या. कारण तुम्हाला आज बाहेर पडलं पाहिजे. आज ही संधी आहे की तुम्हाला तुमचा आवाज तुम्ही या जनतेपर्यंत, या केंद्र शासनापर्यंत पोहोचवला पाहिजे. तुम्हाला हा आवाज पोहोचवलाच पाहिजे. कारण ही तुमचा आवाज दाबण्याचा एक प्रकार या ठिकाणी घडत आहे. तुम्हाला या देशामध्ये लोकशाही उरली आहे का हा प्रश्न खरा म्हणजे या ठिकाणी उपस्थित होतो. लोकशाही उरली आहे का? हुकुमशाहीकडे या ठिकाणी वाटचाल देशाची चालू आहे. ही अराजकता कोणी माजवली आहे? ही अराजकता 2 माणसांनी माजवली आहे, मोदी आणि शहानी अराजकता माजवली आहे. आणि या अराजकतेवरती आपण उत्तर म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरणं प्रत्येक माणसाची, प्रत्येक यांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आपण सर्वांनी पार करूया. या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहे. ज्या हा भ्याड हल्ला जो झालेला आहे विद्यार्थ्यांवरती त्याचा हिशोब या सरकारला द्यावाच लागेल. आणि हा हिशोब द्यायला भाग आम्ही पाडू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया 2 मिनिटाच्या वर